मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 5 जाहीर सभा, चंद्रपूर अमरावतीत रोड शो तर अकोला कांदिवलीमध्ये सभा होणार। ठाकरे बंधू आज मुंबईसाठीचा वचननामा प्रकाशित करणार। शिवसेना भवनमध्ये ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद तर दुपारी 1 वाजता ठाकरे बंधू वचननामा जाहीर करणार। इतकी वर्ष मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी, बकासूरच्या तावडीतून मुंबईला सोडवायचंय। वरळीतील मेळाव्यातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, सूर्याजी पिसाळ असाही उल्लेख करत टीकास्त्र। बीएमसीमध्ये मराठीच महापौर बसणार, निष्ठा आणि कणखरपणा काय असतो हे दाखवण्याची वेळ आली आहे। कुठेही गाफील राहू नका, आपण केलेली कामं सांगा, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। मुंबईतील निवडणुकीत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय, काही लहान बालकही सहभागी झाल्यात। फडणवीसांचा आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंना टोला, मुंबईचा महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठीच होणार, फडणवीसांना विश्वास। ठाकरे सेनेकडून पक्षादेश न जुमानणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई, मुंबईमध्ये अपक्ष लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी, अनिल परब यांचे विश्वासू शेखर वांगणकर यांचाही समावेश। माझ्यावरती 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यासोबत मी सत्तेत आहे, गुन्हा सिद्ध होण्याआधीच कोणी दोषी असतो का? सिद्धार्थ बनसोडेंना सावरताना अजित पवार यांच्या विधानानं नवा वाद। अजित पवारांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप, दादांना सोबत घेताना विचार करा असं फडणवीसांना नेहमी सांगायचो, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। अजित पवारांनी असं बोलायला नको होतं, मित्रपक्षामध्ये मनभेद होणार नाहीत याची दादांनी काळजी घ्यावी, चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला। एखाद्याने हत्या केली तर त्याचं संपूर्ण कुटुंबीय कसे काय दोषी? आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी दिल्याच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर, तर मित्रपक्षांना उमेदवार निवडीचे अधिकार असल्याचाही सूतोवाच। सांगली महापालिका निवडून द्या, कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा सांगलीकरांना शब्द। नवीन महापालिका इमारतीसह विमानतळ बांधण्याची देखील ग्वाही। इचलकरंजीचा चेहरा मोहरा बदलून टाकू, 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या, त्यानंतर आम्ही 5 वर्ष तुमची काळजी घेऊ, फडणवीसांचं मतदारांना आवाहन। महायुतीच्या विजयाचा विश्वासही व्यक्त। बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश। उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का? शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला। माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक मी कधीच बघितली नाहीये, जी 66 उमेदवारांना बिनविरोध करते, मनसे नेत्यांसमोर राज ठाकरेंचं वक्तव्य। बिनविरोध निवडून आलेल्या 66 नगरसेवकांविरोधात मनसे सोमवारी कोर्टात जाणार। मतदानावेळेस नोटाचा पर्याय असताना उमेदवार बिनविरोध का? अविनाश जाधव यांचा निवडणूक आयोगाला सवाल। वसई विरार महापालिकेमध्ये प्रचारावेळेस भाजप उमेदवारांचा पैसे वाटपासाठी ओवाळणी फंड। नालासोपारा प्रभाग क्रमांक 15 चे उमेदवार चंद्रकांत गोरिवले यांच्यासोबतच आणखी एका उमेदवाराकडून महिलेला ओवाळणी म्हणून पैसे, आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा विरोधकांचा आरोप। भिवंडीमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, काँग्रेसची रॅली भाजपच्या कार्यालयासमोरून जात असताना वाद झाला, दोन्ही गटाकडून दगडफेकीसह खुर्च्या फेकल्या। वादादरम्यान कार्यकर्त्यांचे पोलिसांवर बांबू फेकल्याचंही समोर। अमित ठाकरे सोलापूरच्या दौऱ्यावरती, मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेच्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या, भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह 15 जणांवर गुन्हे दाखल। मराठमोळ्या दशावतारची ऑस्कर झेप, हजारो आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये दशावतार एकमेव मराठी सिनेमा। ऑस्करच्या स्क्रीनिंग रूममध्ये दशावतार दाखवला जाणार। मुंबईच्या वायू प्रदूषणाला महापालिकेकडूनच हातभार, 11 महिन्यामध्ये 1029 कामांना कारणे दाखवा नोटीस, तर 153 बांधकामांना कामं थांबवण्याची नोटीस। नाशिकचा पाणीपुरवठा आज बंद राहणार, पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्यानं दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद, तर सोमवारी कमी दाबानं पाणीपुरवठा केला। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।